बंधन असल्यामुळे, नाही तर मी ॲक्च्युली पुन्हा परत एकदा समर्थाची या सेवका म्हणणार होतो, पण ते जरा बऱ्याच गोष्टी मी आज आता थोडासा कट करतो आहे, म्हणजे मग आपल्याला अष्टांग योग जो आहे तो नीट समजावून घेता येईल. पण तो समजावून घेणं आणि पतंजलींनी त्याच्या ज्या कन्सेप्ट्स, ज्या संकल्पना अतिशय सुस्पष्ट शास्त्रीय क्लिअर केलेल्या आहेत, त्याही मला तुम्हाला सांगता येऊ शकतील. थोडंसं मी रिकॅप करणार आहे. काल आपण काय बघितलं तर वेदांमध्ये असलेलं तत्त्वज्ञान, उपनिषदांमध्ये असलेलं तत्त्वज्ञान, जवळजवळ 20 योगाशी डेडिकेटेड अशी उपनिषद आहेत जवळजवळ. त्यानंतर भगवद्गीतेत असलेलं तत्त्वज्ञान आणि मुख्यत्वे योगाचं तत्त्वज्ञान आणि योगाची पद्धत. मी या तिन्हींच्या बाबतीत योगाची पद्धत आणि योगाचं तत्त्वज्ञान याचा उल्लेख करतो. तर ह्या इकडचे प्रेक्षक काय म्हणतात, तुम्ही दिसत नाही आहात, कुठे इकडे घ्यायचं का? हां, चालेल ना. हां, हे सगळ्यांना दिसतं आहे, तेही महत्त्वाचं आहे. जरा ती तक्रार आली, माझी चूक झाली, ती मी एका बाजूला उभा राहिलो. म्हणजे तुमच्याकडे दुर्लक्ष करायचं असा माझा अजिबात उद्देश नव्हता, तर क्षमस्व. तर आपण कमिंग टू द पॉईंट, ह्या सगळ्याचं संकलन हे पतंजलींनी साधारण आजपासून 2500 वर्षांपूर्वी हे केलं. आणि मग योग तत्त्वज्ञान आणि योग पद्धत ही त्यांनी समोर मांडली. त्याला आपण योगसूत्र असं म्हणतो. आणि त्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी अष्टांग योग सांगितला आहे की ही जी आपली आध्यात्मिक प्रगती आहे, व्यक्तिगत आध्यात्मिक प्रगती, ती कशी साध्य करता येईल यासाठीचा हे काल तुम्हाला मी समजावून सांगितलं होतं. मग आता त्यामध्ये प्रामुख्याने काल ज्या पतंजलींनी मांडलेल्या ज्या कन्सेप्ट्स किंवा संकल्पना होत्या, मी ज्या विशद केल्या होत्या, त्या जरा थोडंसं रिकॅप करतो आहे की समापत्ती याचाही थोडासा मी उहापोह काल केला होता की समाधीच्या आधी येणारी ही एक स्टेज आहे आणि त्याचंही पतंजलींनी खूप छान व्याख्या, मणेर गृहीतृ ग्रहणग्राह्येषु तत्स्थ तदन्यनता समापत्ती, अशी समापत्तीची व्याख्या केलेली होती. त्याचं आता पुन्हा परत मी रिपिटिशन करत नाही, फक्त आठवण देण्यासाठी म्हणून मी सांगितलं की काल आपण काय काय बघितलं त्याचा थोडासा विचार करूया. त्यानंतर पतंजलींनी त्याच्याही पुढे जाऊन वैराग्य, म्हणजे अभ्यास आणि वैराग्य ह्या पद्धतींनी ह्या आपल्याला चित्तवृत्तींचा निरोध करता येईल. योगाची व्याख्या सुरुवातीलाच 1.2 पतंजलींनी केलेली होती की 1.2 केलेली ती व्याख्या योगश्चित्तवृत्ती निरोधाः, आणि चित्तवृत्तींचा निरोध केला असता आपल्याला हा योगमार्ग साधता येईल. आणि तो निरोध कसा करायचा तर अभ्यास आणि वैराग्य यांच्या पद्धतीने. अभ्यास आणि वैराग्य दोघंही एकाच वेळेस गेले पाहिजेत, ही कंडिशन पतंजलींनी घातलेली आहे. अभ्यास म्हणजे तेही कल्पना मी काल स्पष्ट केली होती की आपण शाळेत किंवा कॉलेजमध्ये जाऊन करतो तो एक प्रकार झाला अभ्यासाचा, परंतु इथे पतंजलींना अभिप्रेत असलेला अभ्यास म्हणजे अष्टांग योगाचा अभ्यास आणि क्रियायोगाचा अभ्यास सुरुवातीला. आपण नंतर क्रियायोगाकडे वळणार आहोत. संप्रज्ञात स्थिती, त्यानंतर ही निरनिराळे ज्या समापत्तीच्या स्थिती, 4 त्यांनी समापत्तीच्या स्थिती सांगितलेल्या आहेत, त्या क्रमाक्रमाने त्या साधकाला येतात, त्याचा अनुभव येतो. म्हणजे जसं चित्त त्याचं शुद्ध होत जातं तसं ह्या गोष्टींचा अनुभव त्याला येत जातो. आणि म्हणून त्यांनी समापत्ती ही अतिशय सुस्पष्ट व्याख्या केलेली आहे. त्यानंतर अध्यात्म प्रसाद ही एक संकल्पना पतंजलीने अतिशय सुस्पष्ट मांडली आहे. त्याचाही विचार मी काल केलेला होता की अध्यात्म प्रसाद, आणि मग त्याचं मी केकुलेचं उदाहरणही दिलं होतं. ऋतंबरा प्रज्ञा, त्यातून जी प्रज्ञा मिळते त्या साधकाला, ती म्हणजेच ऋतंबरा प्रज्ञा. अध्यात्म प्रसाद आणि ऋतंबरा प्रज्ञा हे एकापाठोपाठचे एक सूत्र आहेत पतंजलींनी सांगितलेली. आणि मग समाधीचं सूत्र पतंजलींनी सांगितलेलं आहे. हे आपण काल समाधिपाद यातले प्रमुख घटक हे पाहिलेले होते. त्याच्यात आज सकाळी
एक गोष्टीचा उल्लेख इथे झाला तर तो जरा सांगणं मला महत्त्वाचं वाटेल. मी तो टाळायचा प्रयत्न ह्याच्यासाठी केला होता की वेळेच्या बंधनामुळे, पण तो आपल्या आजच्या आधुनिक जीवनामध्ये, व्यावहारिक जीवनामध्ये त्याचा अवलंब करणं, त्याचा उपयोग करणं हे फार महत्त्वाचं आहे. तर ते सूत्र क्रमांक 1.33 आहे. मी जरा त्याचा उल्लेख करतो. मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुखदुःख पुण्यापुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम. म्हणजे चित्त प्रसादन करण्याच्या ज्या पद्धती पतंजलींनी सांगितल्यात बघा. आपलं सकाळपासून रात्री झोपेपर्यंत किंवा इवन स्वप्नातसुद्धा असं कित्येकदा चित्त हे अप्रसन्न होत असतं आणि हा आपण प्रत्येकजण तो अनुभव घेतो. मग आता त्या चित्ताला प्रसन्न कसं करायचं त्याची अतिशय सुंदर पद्धत ही पतंजलींनी सांगितलेली आहे आणि ती जर आपण अवलंबली तर त्याचा खूप चांगला फायदा होऊ शकेल. मी ते सूत्राचा अर्थ सांगतो. मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुखदुःख पुण्यापुण्य विषयाणाम. क्विकली त्या सूत्रातून आपण पुढे जाणार आहोत. भावना चित्त प्रसादनम म्हणजे ह्या भावना मनामध्ये आणायच्या. कोणत्या भावना? तर मैत्री ही सुखाबरोबर करायची. म्हणजे आपण आपल्याच जीवनात अनुभवलेले सुखाचे क्षण ते आठवायचा प्रयत्न करायचा आणि त्याच्याबरोबर मैत्री करायची. हे पतंजली सांगतात, मी सांगत नाही आहे. अतिशय सुंदर उपाय आहे. मी चित्त प्रसादन करायचं आहे, मला चित्त अप्रसन्न झालेलं आहे. मग त्याचे उपाय तर माझ्या आयुष्यात आलेले सुखाचे प्रसंग त्याची जर मी आठवण केली तर त्याच्याबरोबर मैत्री केली तर निश्चित चित्त प्रसन्न होईल. हा एक उपाय. दुसरं, करुणा कशाबरोबर करायची? तर जे दुःखाचे जे प्रसंग होते तेही आपण अनुभवलेले असणार निश्चित आपल्या आयुष्यामध्ये, तर त्याच्याबरोबर करुणा करायची. आणि ह्या पद्धतीने आपण जर पुढे गेलो, मुदित आपण जर पुण्य हे निश्चित आपणही काही पुण्याची कर्म ही केलेली असतील. पुण्याची पतंजलींची व्याख्या ही सुस्पष्ट आहे. आत्ता मला त्याच्यात खोलात जायला वेळ नाही आहे त्यामुळे मी जात नाही. पण आपल्या ज्या पुण्य आणि पाप ह्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्याच्यापेक्षा पतंजलींच्या पुण्य आणि पाप, त्यांनी पाप हा शब्दच वापरलेला नाही आहे. पुण्य आणि अपुण्य असं पतंजलींनी म्हटलं आहे. म्हणजे जे पुण्याच्या व्यतिरिक्त जे काही आहे ना ते सगळं अपुण्य. थोडक्यात तुम्हाला सांगू का अपुण्य म्हणजे काय? तर आज आपण संपूर्ण दिवसभर ज्या पद्धतीने वावरत असतो, पुण्याव्यतिरिक्त करणाऱ्या सगळ्या साध्या गोष्टीसुद्धा पतंजलींच्या व्याख्येनुसार ह्या अपुण्य होतात. त्यांनी पाप म्हटलेलंच नाही आहे. क्लिअर? मग आता हे जे पुण्य याचे जे घटक आहेत तर त्याची आपण मैत्री करुणा मुदितोपेक्षा तर मुदित त्याच्याबरोबर व्हायचं. म्हणजे ते पुण्याचे चांगले घटक आहेत झालेले आपल्या हातून, तर त्याच्याबरोबर मुदित व्हायचं. आणि उपेक्षा ही अपुण्याच्या आपले जे घटक आहेत आपण जे अनुभवले ते जास्त आहेत, मान्य आहे, तर त्याची आपण उपेक्षा करायची. असं जर आपण शिकलो, हे शिकणं आवश्यक आहे, तर चित्त प्रसादनाच्या टेक्निक्स या आपण सहज साध्य करू शकू आणि आपलंच चित्त हे आपण प्रसन्न करून घेऊ. हे पतंजलींनी सांगितलं आहे. जरा प्रयत्न करावा लागेल, पण जरूर प्रयत्न करता येईल आणि त्या पद्धतीने आपल्याला जाता येईल. आपण थोडं पुढे जाऊ वेळेच्या अभावी, नाही तर ह्याच्यावरती बरंच बोलता येईल आणि तुम्हाला मी कितीतरी उदाहरणं याची देऊ शकेन, परंतु आत्ता वेळ नाही त्यामुळे क्षमस्व. आपण पुढे जातो. साधनपादामध्ये आपण काल अविद्या अस्मिता रागद्वेषाभिनिवेशः क्लेशः इथपर्यंत आलेलो होतो आणि त्याआधी मी तुम्हाला क्रियायोग म्हणजे काय, पतंजलींच्यानुसार क्रियायोग म्हणजे काय ते पण स्पष्ट केलं होतं. परत त्याच्यात डिटेलमध्ये मी जात नाही. तर इथपर्यंत आपण काल आलेलो होतो. मी जास्त त्याची एक रिकॅप करण्याचा प्रयत्न केला. आता आपण प्रत्यक्ष जे अष्टांग योग पतंजलींनी सांगितलेला आहे त्याचा विचार करायला सुरुवात करूया. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हे अष्टांग योगाचे 8 अंग, लिम्स असे पतंजलींनी सांगितलेले आहेत. यम, आपण त्या यमांपासून सुरुवात करू. तर 5 यम सांगितलेले आहेत, 5 नियम सांगितलेले आहेत आणि 5 यम
अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, यमः हे यमपाच सांगितलेत. तर प्रत्येकाचे अर्थ, त्यातले काहींचेच अर्थ जे संस्कृत शब्द आहेत ते सांगण्याची मला वाटतं गरज आहे, पण बाकीच्यांचे अर्थ हे मराठीतसुद्धा आपण ते शब्द वापरतो, त्यामुळे ते तुम्हाला अडणार नाहीत. तर अहिंसा, सत्य सहज समजू शकतो शब्द. अचौर्य, अस्तेय म्हणजे अचौर्य, म्हणजे आपण चोरी करायला नको. त्यानंतर ब्रह्मचर्य. आता ब्रह्मचर्याचा अर्थ जरा थोडासा मी स्पष्ट करतो, कारण आपल्या ब्रह्मचर्य ह्या शब्दाबद्दल खूप चुकीच्या समजुती आहेत. तर ब्रह्मचर्य म्हणजे लग्न न करणं आणि स्वतंत्र राहणं. पुरुष आणि स्त्री दोघंही आपली जी कन्सेप्ट आहे ती सांगतो आहे, ब्रह्मचारी म्हणून राहू शकतात. तर ती कन्सेप्ट ही पतंजलींना अभिप्रेत नाही, हे कृपया लक्षात घ्या. उपनिषदांमध्ये सांगितलेला ब्रह्मचर्य ह्याचा जो अर्थ आहे तो मी इथे अभिप्रेत घेतो आहे. ब्रह्मन् आचरति इति ब्रह्मचर्य. ब्रह्माचं आचरण करणं म्हणजे ब्रह्मचर्य. मग त्यासाठी लग्न ही कंडिशन किंवा स्त्री पुरुष एकत्र येणं ही कंडिशन कुठेही सांगितलेली नाही. म्हणजे मगाशीसुद्धा जे सरांनी सांगितलं ना, की व्यवहारात राहून आपण, कित्येक संतांचं ते मत आहे की व्यवहारात राहून आपण आपलं आध्यात्मिक प्रगती ही निश्चित करू शकतो. त्यासाठी वनात जाण्याची, लग्न न करण्याची किंवा संन्यास घेण्याची याची गरज नाही. पण काही बंधनं ही स्वतःला घालणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. तर त्या बंधनांपैकी एक बंधन, आता मग त्या संदर्भात मी येतो, म्हणजे सेक्सच्या संदर्भात. तर ब्रह्मचर्य पालन म्हणजे की आपली जी पत्नी आहे तिच्याबरोबरच विशिष्ट पद्धतीनेच वागणं, हा त्या ब्रह्मचर्यामध्ये अर्थ येतो. लग्न न करणं हा अर्थ मी बाजूला काढतो आहे, आणि त्यामुळे मी तो आपल्याला सगळ्यांना हा निश्चित पटू शकेल. तर हा जो ब्रह्मन् आचरति हा पहिला मुख्य अर्थ, आणि आपल्या पत्नीबरोबर विशिष्ट मर्यादा सांभाळून सेक्सचा उपयोग करायचा, हा झाला ब्रह्मचर्य याचा मी घेतलेला अर्थ, आणि तोच पतंजलींना अभिप्रेत आहे. मला वाटतं आहे आपण पुढे जाऊया. अपरिग्रह हा पण संस्कृत शब्द आहे, त्याचा मराठीतला अर्थ मी सांगतो की उगीचच साठेबाजी करायची नाही. आपली जी पिढी आहे ना, यंगर फक्त तिघीजणीच आहेत, आणि जेंट्समध्ये तर जवळजवळ यंगर कोणी नाहीच आहेत आलेले. तर आपली जी पिढी आहे त्यांनी अनेक वस्तूंची मार्केटमध्ये कमतरता, तुटवडा ही अनुभवलेली आहे, आणि अनेक वस्तू या काळा बाजारात गेलेल्या त्या पण अनुभवलेल्या आहेत. अनेक वस्तू रेशनमध्ये आपल्याला मिळायच्या केवळ, त्या पण अनुभवलेल्या आहे आपल्या पिढीने. आणि त्यामुळे अशा पद्धतीने काय होतं हे तुम्ही पाहिलेले आहेत. म्हणजे बघा, काळ्या बाजारात तीच वस्तू आपल्याला मिळते. साखर एक्झाम्पल सांगतो. दिवाळी आपण जो अनुभव घेतला आहे ना, कित्येक वेळेला दिवाळी आली जवळ की साखर बाजारातून गायब व्हायची, आणि तीच साखर काळ्या बाजारात जरूर मिळायची, जास्त भावाने जरूर मिळायची. का बरं असं व्हायचं? म्हणजे साखर तुटवडा झालेला नाही आहे, पण अपरिग्रह हे जे यम आहे तो यमातला नियम हा तो व्यापारी विसरला. त्याचं उल्लंघन केलं त्यांनी त्याचा साठा केला, आणि तो साठा त्यांनी फक्त त्याच्या फायद्यासाठी बाहेर काढला की ज्यावेळेस दिवाळी आले, चला आता साखरेचे भाव आपण डबल करू आणि ती साखर विकूया. आपण सगळ्यांनी हा अनुभव घेतलेला आहे. मी म्हणतो आहे ते सगळ्यांना पटतं आहे. तर ह्यामुळे अपरिग्रह. आता बघा, हे सगळे यम पतंजली पुढचंच सूत्र काय सांगतात ते बघा, अत्यंत महत्त्वाचं सूत्र आहे. हे महाव्रत म्हणून पालन करा. व्रत नुसतं म्हटलेलं नाही आहे पतंजलींनी, महाव्रत. आपण आषाढी एकादशीचा उपवास करतो, महाव्रत झालं. कार्तिकी एकादशीचा उपवास करतो. जवळजवळ सगळेजणं आषाढी एकादशीचा उपवास करतात, जवळजवळ सगळेजणं कार्तिकी एकादशीचा उपवास करतात. हे दोन्ही मी महाव्रत ह्याच्यात धरतो. म्हणजे तुम्हाला दोन्हीतला फरक लक्षात येईल. तेच आता निरनिराळ्या वारांचे उपवास आपण पर्याय म्हणून घेतो. काही जणं करतात, काही जणं करत नाहीत, त्यांना मी व्रत म्हणतो. ती व्रत आहेत, ती आपण करतो आहे. चतुर्थीचा उपवास काही जणं करतात, काही जणं करत नाहीत.
तर हे झाली व्रतं. मग दोन्हींमधला फरक पूर्ण लक्षात आला. मग आता पतंजली कशाला महाव्रतं म्हणतात? हे सगळे जे यम आहेत ते महाव्रत आहेत. मी तुम्हाला आधुनिक काळातलं एक उदाहरण देतो, म्हणजे मग तुम्हाला तो महाव्रत का पाळलं पाहिजे तो अर्थ समजेल. आणि मग आता आपण याच्याशी किती प्रामाणिक आहोत तेही मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. अगोदर आधुनिक काळातलं आपण उदाहरण बघूया. भारतामध्ये कोणतंही वाहन हे डाव्या बाजूनेच चालवायचं, रस्त्याच्या उजव्या बाजूने चालवायचं नाही, हा नियम आहे. म्हणजेच त्याला पतंजलींच्या भाषेत बोलायचं तर तो महाव्रत आहे. महाव्रत मी त्याला म्हणतो आहे. ते व्रत नाही आहे नुसतं, महाव्रत. आपण RTOच्या भीतीने अपोजिट साईडने लेन तोडून सिग्नल तोडून गेलो तर आपल्याला फाईन होते, ती भाग वेगळा. पण इथे तो जर आपण महाव्रत म्हणून तो जर नियम पाळला नाही, काय होईल मला सांगा? कुठलाच ट्रॅफिक चालू शकणार नाही आहे, कुठलाच ट्रॅफिक. आपण आहे त्या जागी खोळंबून राहू, कोणतंच वाहन हलूच शकणार नाही. मी म्हणतो ही पद्धत लक्षात येते की वाहन जर डाव्या बाजूने न नेता मी माझ्या मर्जीला येईल त्या पद्धतीने न्यायचं सुरुवात केली, काय परिस्थिती उद्भवणार आहे? म्हणजे महाव्रत म्हणून ते पाळलंच पाहिजे, पाळलंच पाहिजे. नो ऑप्शन. माझ्या मर्जीला येईल त्याप्रमाणे वागून चालणार नाही. तसं पतंजली पुन्हा एकदा मी ती महाव्रतं कुठली ती सांगतो. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, यमा, ही महाव्रतं म्हणून पाळा असं पतंजली म्हणतात. आता माझा प्रश्न आहे, आपण किती जणं ही सगळे जे यम आहेत ना हे आपण शाळेपासून शिकत आलो आहे. हे काही नवीन नाही आहे, पतंजलींनी सांगितलेलं शाळेपासून आपण शिकतो आहे. पण किती जणं पाळतो आहे? मी सुद्धा प्रामाणिकपणाने सांगतो की जेव्हा जमेल त्यावेळेस मी पाळतो, प्रामाणिकपणाने सांगतो. जमेल त्यावेळेस आणि जमेल त्यावेळेस मी मोडतो, प्रामाणिकपणाने सांगतो आहे. आता तुमच्यापैकी तोच माझ्या मते उत्तर असेल. मी वेळ जास्त वाचवायचा या दृष्टीने की ही महाव्रतं आहेत हे मला माहिती आहे, ही पाळली पाहिजेत हे मला माहिती आहे, तरीसुद्धा मी मला ज्यावेळेस माझ्या सोयीचं असेल त्यावेळेस मी पाळतो, माझ्या सोयीचं नसेल त्यावेळेस मी पाळत नाही. ही वस्तुस्थिती आहे की नाही? ह्याच्यातून आपण जर बाहेर आलो ना त्याचा फायदा काय होईल ते सांगतो. आता की मी समजा एखादी मोठी काहीतरी गोष्ट मला समजलेली आहे, मोठी गोष्ट, मी म्हणतो साध्या साध्या गोष्टीचं नाही, आणि त्यासाठी मला खोटं बोलावं लागतं आहे. सत्य याकडे येतो आहे मी, आणि त्यासाठी मला खोटं बोलावं लागतं आहे. सत्य बोलावं लागत नाही ते महाव्रत मला तोडावं लागतं आहे. आपल्या चित्तामध्ये मी पतंजली जे शब्द वापरत आहेत तोच वापरतो आहे, मन वापरत नाही शब्द. तर आपल्या चित्तामध्ये सतत त्याची टोचणी लागेल की नाही? कदाचित ती जर खूप मोठी गोष्ट असेल ना, प्रचंड मोठी गोष्ट असेल, तर मला रात्री कदाचित झोप पण नाही लागणार. मी हे काहीतरी गडबड केलेली आहे, हे करायला नको होतं, हे सतत चित्तामध्ये राहील. मी म्हणतो आहे ते पटतं आहे सगळ्यांना? तर ह्याच्यापासून मग आता मला रात्री झोप नाही लागली, त्रास कोणाला होणार आहे मला सांगा? ब्लड प्रेशर कोणाचं बदलणार आहे? माझंच बदलणार आहे. ब्लड शुगर कोणाची बदलणार आहे? माझीच वाढणार आहे. सकाळी झोप न लागल्यामुळे दिवस पुढचा संपूर्ण असाच नीट काम करता येणार नाही अशा पद्धतीचा जाणार, ते कोणाला त्रास होणार आहे? हा सगळा मलाच होणार आहे. तर ही जी आपण यम आणि आता नंतर आपण नियम पण पाळणार आहोत, हे जर आपण पाळले व्यवस्थित, किंवा जितकं शक्य असेल तितकं आपण पाळायचा प्रयत्न केला, जितकं शक्य असेल तितकं, मी 100% म्हणत नाही, पण जितकं शक्य असेल तितकं आपण पाळायचा प्रयत्न केला, तर तो फायदा कोणाला आहे? पतंजलींना निश्चित नाही होणार आहे, आपल्यालाच होणार आहे. क्लिअर? आपण पुढे जाऊया. शौच संतोष तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधानाने नियमः, हे नियम आहेत. आता ह्याच्यात क्रमाने प्रत्येकाचे अर्थ मी सांगतो. काही जे संस्कृत शब्द आहेत त्याचेच फक्त अर्थ सांगायला लागतील. तर शौच म्हणजे शुद्धीकरण, शुद्धता, शरीराची पण, इथे पतंजलींना जी अभिप्रेत असलेली शुद्धता आहे ती सांगतो आहे. शरीराची पण शुद्धता आणि मनाची पण शुद्धता हे अभिप्रेत आहे, नाही चित्ताची पण शुद्धता. तर चित्ताची शुद्धता आणण्यासाठी हे सगळे यमनियम हे उपयुक्त आहेत. ते जर आपण पाळले ना तर चित्त आपोआप शुद्ध होणार आहे. आणि तेच तर आपल्याला करायचं आहे
की चित्तामध्ये जी अशुद्धी घाण सगळी अडकलेली आहे ती आपल्याला स्वच्छ करायची आहे. मग त्यासाठी शौच हे आवश्यक आहे, शरीराचं पण आणि मनाचं पण. आपण बघा नियमाने सकाळी उठल्यानंतर दात घासतो नियमाने, म्हणजे ते शारीरिक स्वच्छतेसाठी. आंघोळ करतो नियमाने, उन्हाळा असेल तर कित्येकदा दुसऱ्यांदा आंघोळ करतो शरीराच्या स्वच्छतेसाठी. आपण चित्ताच्या शुद्धतेसाठी काय करतो? किंबहुना काहीच करत नाही, काहीच करत नाही. आणि मग मी आता 76 वर्षांचा आहे. मी 76 वर्षांची घाण माझ्या चित्तामध्ये साठवलेली आहे. ती केव्हा मी स्वच्छ करणार? मी केली पाहिजे ती स्वच्छ, तरच मला त्याचा फायदा होईल. मी म्हणतोय पटतंय सगळ्यांना? ती स्वच्छ केली पाहिजे. संतोष, आपण संतोष ठेवला पाहिजे. मगाशी तो मुद्दा सांगितला आहे अतिशय सुस्पष्ट, की मला जर संतोष नसेल तर काय होईल हेही त्यांनी सांगितलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यात मी आणखी विस्ताराने जात नाही. स्वाध्याय म्हणजे चांगल्या ग्रंथांचा, चांगल्या माहितीचा अभ्यास सतत. मग चांगले आपल्याला जे आवडते असतील ते, जे आवडते संत आहेत, भगवद्गीता आहे उदाहरणार्थ, किंवा संत तुकारामांचे गाथा आहे, ज्ञानेश्वरांचे साहित्य आहे, रामदास स्वामींचं साहित्य आहे, कोणतंही तुम्ही कोणतंही तुम्हाला जे आवडत असेल ते घ्या. तर त्या साहित्याचा अभ्यास हा स्वाध्याय करणं आवश्यक आहे. आपला बराचसा वेळ, म्हणजे आता ज्यातले जे रिटायर झालेले आहेत त्यांचा तर मी डेफिनेटली उल्लेख करीन, मी सुद्धा त्याच कॅटेगरीत आहे. परंतु जे सर्व्हिसला आहेत अजून, त्यांचाही ऑफिसच्या कामाच्या व्यतिरिक्तचा जो वेळ आहे ना, तो कुठे जातो माहिती आहे? कायमस्वरूपी. आणि मी सांगितल्यानंतर तुम्हाला ताबडतोब पटेल. आणि महिलांचा सुद्धा, की स्वयंपाक किंवा इतर घरातली कामं ही आटोपल्यानंतरचा वेळ हा प्रामुख्याने कुठे जातो? अगदी बरोबर. मी सांगायच्या आधी तुम्ही उत्तर सांगितलं ते, टी व्ही आणि मोबाईलमध्ये. तर माझं असं म्हणणं नाही की तुम्ही टी व्ही पूर्ण बंद करून टाका किंवा मोबाईल पूर्ण बंद करा, पण काही वेळ हे ह्याच्यासाठी पण द्या. आता मी थोडासा ह्याच्यात आणखी बदल करतो, की त्यावेळेस ज्यावेळेस मोबाईल किंवा टी व्ही नव्हते त्यावेळेस आपण वाचन याला म्हणत होतो. आज तुम्हाला समजा ठीक आहे टी व्ही किंवा मोबाईल बघण्याची सवय लागलेली आहे ना, मग त्यात सुद्धा चांगलं साहित्य आहे, त्याचं वाचन करा ना. इंटरनेटवरती जसं वाईट गोष्टी आहेत ना, तशा चांगल्या गोष्टी पण आहेत, त्याचं वाचन करा. टी व्ही बघायचा आहे जरूर बघा, काही सिरियल्स बघा, थोडा वेळ सिरियलसाठी वेळ द्या, जो तुम्हाला आवडतात त्या जरूर बघा. आणि थोडा वेळ काही चांगलं त्यातून जे माहिती मिळते अशा जे चॅनल्स आहेत ते जरूर बघा. ते बघणं आवश्यक आहे, त्याच्यातून स्वाध्याय होईल. मी पुस्तक घ्या हातात आणि पुस्तक घेऊन वाचा असं म्हणत नाही. ज्यावेळेस बघा पुस्तक नव्हतं त्यावेळेसचे आपले जे पूर्वज आहेत ते स्वाध्याय करत होते की नाही? पुस्तक नसतानाचं मी म्हणतो आहे, त्यावेळची पिढी करत होती पुस्तक नसताना. त्यानंतरच्या पिढीने पुस्तक असताना स्वाध्याय सुरू केला. मग त्या पुस्तक असतानाचा जो स्वाध्याय आहे ते लोक कदाचित, किंवा आधीचे लोक कदाचित त्या पुस्तकवाल्या लोकांना आत्ता जसं आपण टी व्हीसाठी ओरडतो तसं कदाचित ओरडले असतील, शक्य आहे. काळ बदलतो आहे, नवीन नवीन सुधारणा होत आहेत, पण त्या सुधारणांमधल्या चांगल्या कोणत्या गोष्टी आपण घ्यायच्या ह्या आपण ठरवल्या पाहिजेत. टी व्ही जरूर वापरा, मोबाईल जरूर वापरा. आणि मी नाही वापरायचा नाही म्हणून तुम्ही वापरायचं थांबणार आहात का? बिलकुल नाही. त्यामुळे तो जरूर वापरा, फक्त तो योग्य पद्धतीने वापरा. हे तर आपल्याला सहज जमू शकेल. आपण पुढे जाऊया. ईश्वर प्रणिधान. आता हे एक फार सुंदर पतंजलींनी एकच शब्द 3 वेगवेगळ्या अर्थ, मी त्याचे 3 वेगवेगळे अर्थ काढलेले आहेत ते सांगतो. ईश्वर प्रणिधानचा काल मी एक अर्थ स्पष्ट केला. म्हणजे आपल्याला चित्तवृत्ती निरोध करण्यासाठी म्हणून एक उपकरण ह्या पद्धतीने पतंजलींनी ईश्वर प्रणिधान सांगितलेलं आहे समाधीपादामध्ये. आता साधनपादामध्ये 2 ठिकाणी पतंजली ईश्वर प्रणिधान सांगतात, 2 ठिकाणी. एक लक्षात आहे कुठला? मी काल सांगितलेलं होतं, ठीक आहे, वेळ न घालवता क्रियायोगमध्ये
तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधान असं आहे. आणि त्याचा मी अर्थ काल त्यावेळेस झटकन स्पष्टही केला होता की त्या ईश्वरासंबंधी पतंजलींची काय व्याख्या आहे किंवा तुमची काय कन्सेप्ट आहे, व्याख्या आहे वगैरे वगैरे विचार न करता पतंजली सांगतायत म्हणून ते ईश्वर प्रणिधान करा, हा तिथे फक्त ईश्वर प्रणिधानचा अर्थ आहे. त्याला मी कंपॅरिझन केली होती की आपल्याला आईवडील ज्या पद्धतीने आपण लहान होतो त्यावेळेस शुभंकरोती म्हण किंवा जे पाढे आहेत ते म्हण किंवा जे पाठांतर केलेले असतील भगवद्गीतेतले श्लोक ते म्हण, भीमरूपी म्हण, रामरक्षा म्हण, हे जे सांगत होते त्यावेळेस आपल्याला त्याचा अर्थ कळत नव्हता. त्याच पद्धतीने पतंजली क्रियायोगमध्ये ईश्वर प्रणिधान सांगतात. अर्थात भिन्नता आहे बघा की एकदा तुम्ही समजून उमजून ईश्वर प्रणिधान करा, आपल्याला चित्तवृत्ती निरोध करायचा आहे यासाठी. दुसऱ्या वेळेस पतंजली सांगतात तुम्ही लहान आहात, अजून योगाकडे जस्ट बळलेले आहात, तर सुरुवात केलेली आहे योग मार्गाला अष्टांग योगकडे यायला, तुम्ही सध्या क्रियायोग करताय, तुम्ही ईश्वर प्रणिधान सुरुवात करा, तुम्हाला याची गोडी लागेल. क्लिअर. आणि आता तिसऱ्या वेळेस जे पतंजली इथे नियमामध्ये जे पतंजली सांगतायत ईश्वर प्रणिधान, ते एक व्रत म्हणून कळा. फरक आहे. व्रत म्हणून मी ईश्वर प्रणिधान आता करायचं आहे नियमातलं. मी आता त्याला व्रत म्हणतो, महाव्रत नाही, व्रत म्हणून. पाळायचं आहे पाळा, नाही पाळायचं आहे सोडून द्या, फायदा तोटा तुमचा होणार आहे. हे पतंजलींनी एकदम क्लिअर केलेलं आहे 2500 वर्षांपूर्वी. क्लिअर एकदम. ओके, आपण पुढे जाऊया. मग ह्याच ठिकाणी त्यांनी ह्या प्रत्येक बघा माणसाला, कालही तुम्ही मुद्दा स्पष्ट केला होता की ह्या एखाद्या गोष्टीपासून फायदा काय होणार हे सांगितल्याशिवाय माणूस त्या गोष्टीकडे वळत नाही. आज बघा आता तुम्ही एक विचार करा की मी ठाण्यातून आलेलो आहे, पुण्यातून काही जणं आलेली आहेत, मुंबईमधून काही जणं आलेली आहेत, असं ठिकठिकाणून आपण आलेलो आहोत. त्या मी एक पर्सेंटेज काढतो आहे ठाण्याचं. मी ठाण्यातून आलो म्हणून ठाण्याचं म्हणतो, तीच गोष्ट पुण्याच्या बाबतीत किंवा इतर शहरांच्या बाबतीत ॲप्लिकेबल आहे. तर ठाण्याचं लोकसंख्या आज साधारण एक 7-8 लाखच्या जवळपास असावी असं माझा अंदाज. तर ह्या लोकसंख्येच्या प्रमाणापैकी ठाण्यातले आम्ही 4-5 जणं आलेलो आहोत. 4-5 जणं. पुण्याचं आता आपण उदाहरण घेऊ, जवळजवळ तशीच आहे स्थिती. म्हणजेच ह्या मार्गाकडे वळणारे संख्या ही किती कमी आहे, प्रचंड कमी आहे, प्रचंड नगण्य अशी कमी आहे. मग आता ही अशी नगण्य असलेली संख्या पतंजलींना कळलेली नसेल का हो? निश्चित कळलेली असणार. मग ह्याच्यात फायदा हा तुम्हाला आहे. तुम्हाला जर तो फायदा करून घ्यायचा असेल या मार्गाकडे वळा. हा एक दुसरा मुद्दा झटकन माझ्या लक्षात आला म्हणून तो मी सांगायचं ठरवलं आणि मग मी पुढे जाणार आहे. बघा कैवल्याचं जे त्यांनी सांगितलेलं 1.3 की तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम, ही स्थिती प्राप्त करायची असं माझ्या मनात आलं, माझ्या चित्तात आलं किंवा तुमच्या चित्तात आलं आणि म्हणून तुम्ही या मार्गाकडे वळलात. ही स्थिती यावी असं इतरांच्या मनात आलेलं नाही आहे किंवा त्यांना अजून ह्याचं महत्त्व कळलेलं नाही आहे म्हणून ते ह्या मार्गाकडे वळलेले नाही आहेत. मग मी प्रश्न तुम्हाला विचारतो आहे, आपलं समजा ह्या जन्मी नाही, पुढच्या जन्मी नाही, पुढच्या जन्मी नाही असं करत करत कैवल्याला समजा आपण जेव्हा केव्हा पोहोचू, बाकीच्या माणसांचं काय होईल हा माझा प्रश्न आहे. ज्यांना ह्या कैवल्याचा मार्गच सापडलेला नाही आहे किंवा मार्ग त्यांना कोणीतरी दाखवला आहे परंतु त्याचं महत्त्व कळलेलं नाही आहे, असे जे अजून बाकीचे, मी आत्ता तुम्हाला त्याचं पर्सेंटेज सांगितलं, तर ह्या सगळ्यांचं ते कैवल्याला जाणार नाहीत का? फार महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतंय? हां, नाहीच जाणार असं सर्वसामान्यपणे वाटेल. जातील तर ते कसे जातील ते सांगा ना. कुठला मार्ग आहे? मार्गाला ते लागलेलेच नाही आहेत, तेच मी सांगतोय. ते मार्गालाच लागलेले नाही आहेत.
तर पतंजलीने त्याचं उत्तर दिलेलं आहे, ते तुम्हाला जास्त लक्षात आणून द्यायचं आहे. केवढा प्रचंड विचार केला आहे हो. प्रकृती लयानाम, मी ज्यावेळेस प्रकृतीचा लय होईल त्यावेळेस ते सगळे कैवल्याला जाणार आहेत. बघा, हे बाकीचे सगळेजणं हे मालगाडीत बसलेले आहेत. ते प्रकृती लय जेव्हा होईल त्यावेळेस ते कैवल्याला जाणार आहेत. आपण पॅसेंजर गाडीत धरू, आपण पॅसेंजर गाडीत बसलो आहे. आणि याच्यामध्ये मी आता जी कंपॅरिझन करतो ती जरा तुम्हाला मग पटेल, की ज्यांना तो पतंजलींनी सांगितलेला मुद्दा नाही आहे, पण योगामधला जो कुंडलिनी शक्ती जागृत करणं हा जो प्रकार आहे, किंवा आपली जी चक्र आहेत, चक्र जागृत करणं हा जो मार्ग आहे, तर ह्या मार्गांनी जर आपण गेलो तर आपण एक्सप्रेस गाडीत बसू. मी फरक सांगितलेला तुम्हाला मला लक्षात आलेला असेल. ते सगळेजणं मालगाडीत आहेत. जेव्हा केव्हा ती मालगाडी ही प्रकृती लयानाम त्यावेळेस कैवल्याला पोहोचेल, त्यावेळेस त्यांचं हे कैवल्य मिळेल. तोपर्यंत ते जन्ममृत्यूच्या या साखळीमध्ये राहणार आहेत. आपण आपल्याला थोडंफार तरी समजलं, आपण पॅसेंजर गाडीत बसलेलो आहोत, प्रत्येक स्टेशनला गाडी थांबत चालले आहे. आणि जे आपला कुंडलिनी शक्ती जागृत करतात, जे चक्र जागृत करतात, फास्टर जात आहेत निश्चितपणे. हा योगात सांगितलेला मार्ग आहे, पतंजलीने नाही सांगितलेला. पण त्यामुळे ते फास्टर चालले आहेत, तर ते एक्सप्रेस गाडीत बसलेले आहेत आणि मग ते लवकर कैवल्याकडे पोहोचतील. मुद्दा सगळ्यांना पटलेला आहे. आपण पुढे जाऊया. आता यमनियमच्या नंतर मला जो आता वेळेच्या अभावी जो मुद्दा घ्यायचा आहे आसनांच्या बाबतीत, मी यमनियमांचे मग फायदे सांगायचे अवॉइड केलं. खरं मी ते सांगणार होतो. स्थिरसुखम आसनम हे आसनांची व्याख्या पतंजलींनी केली. म्हणजे ते आसन कसं पाहिजे, स्थिर पाहिजे, सुखमय पाहिजे, या दोन्ही अटी लावलेत तरच त्याला आसन म्हणायचं, नाही तर त्याला आसन म्हणायचं नाही. मी पहिल्या दिवशी जेव्हा बोलत होतो त्यावेळेस मी हा मुद्दा सांगितला. आज कित्येक जणं पॉवर योगा किंवा आणखीन कित्येक प्रकारचे झुंबा वगैरे अशी जी नावं तुम्हीसुद्धा ऐकलेली असतील, हे योगाचे प्रकार नाहीत. अगदी क्लिअर. किंवा सकाळी आपण जे करतो, आज आता मेडेकर सरांनी जे घेतलं त्यात काही आसनं जरूर घेतली. पहिल्या दिवशी जी घेतलेली होती त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं, काय घेतलेलं होतं त्यांनी, मेडेकर सरांनी सूक्ष्म व्यायाम घेतले होते. अगदी बरोबर. तर हा फरक लक्षात घ्या. आपण काय करतो आहे, मी पुन्हा रिपीट करून सांगतो. सूक्ष्म व्यायाम किंवा कवायती एक्सरसाइज ह्या वाईट अजिबात नाहीत. त्यांचंही महत्त्व आहे, त्यांचाही शरीराला फायदा होतो. पण चुकूनसुद्धा ते म्हणजे योग असं नाही. फरक पूर्ण लक्षात आला आहे. आता मग योग म्हणजे काय, तर अष्टांग योग, यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हा म्हणजे योग आहे. आणि त्यातलं आसन हे एक अंग आहे. मी आता तुम्हाला एक्सरसाइज आणि आसन हे स्थिरसुखम आसनम ह्याचा मी अर्थ सांगितला. स्थिर पाहिजे, सुखमय पाहिजे, आणि ते जर आपण ती स्थिती आपण जर साधली तर त्याला पतंजली आसन म्हणतात. थोडंसं मी तुम्हाला एक प्रात्यक्षिक दाखवतो आणि दोन्हींमधला फरकही दाखवतो. ये जरा स्वाती. सूर्यनमस्कारामध्ये हस्तपादासनची एक स्थिती येते. तू आता एकदा सूर्यनमस्कार फक्त घाल आणि त्याच्यातली म्हणजे सूर्यनमस्काराच्या पद्धतीने अशी राहिलीच तरी चालेल. मी थोडा बाजूला होतो म्हणजे सगळ्यांना दिसू शकेल. हां, 2 हस्त उत्थानासन, 3 हस्तपादासन, व्हेरी गुड. 4 अश्वसंचालनासन, 5 स्लँड पोझिशन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 परत अश्वसंचालनासन, 10 हस्तपादासन, पुन्हा 11 हातवरती हस्त उत्थानासन आणि 12 व्हेरी नाईस. थँक्यू. जरा टाळ्या होऊ देत जरा. तिने प्रत्येक आयडियल पोझिशन सूर्यनमस्कारात जशी पाहिजे तशी दाखवली डायनॅमिक पद्धतीने. आता हस्तपादासन आसन म्हणून आपण केलं,
तर काय फरक होईल तो आपण जस्ट बघूया. आत्ता तुम्ही सूर्यनमस्कारात हस्तपादासन आपण कसं करतो ते पाहिलं आहे. हस्तपादासन, व्हेरी गुड. अतिशय सावकाश जा, व्हेरी गुड. हे आसन झालं. आणि डोळे मिटून घे आणि अनंत समापत्तीभ्याम म्हणजे आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचा प्रयत्न कर. व्हेरी नाईस. स्लोली परत वर ये. एक्सलंट. थँक्यू. तुम्हाला मग ह्या पद्धतीने कोणतंही आसन कशाला म्हणायचं हा फरक लक्षात आला आहे. आणि डायनॅमिक आपण जे एखादी गोष्ट करतो ती कवायत किंवा एक्सरसाइज या प्रकारात होते. तर हा मुद्दा तुम्हाला लक्षात यावा झटकन. मी बोलून त्याच्यासाठी आणखीन 1 तास घेतला असता तरी ते लक्षात आलं नसतं. इतकं स्वातीने ते तुम्हाला केवळ 2 मिनटात हे लक्षात आणून दिलं. त्यामुळे पुन्हा एकदा तिच्यासाठी आपण टाळ्या देऊया. येस. आता पुढच्या सूत्राकडे आपण जाऊ. प्रयत्न शैथिल्यात अनंत समापत्तीभ्याम. हे अत्यंत महत्त्वाचं सूत्र आहे पतंजलींचं. मग आपण आसन एखादं करायचं तर ते प्रयत्न शैथिल्य पाहिजे. 2 ह्याचे मी अर्थ लावतो. एक, जेथपर्यंत आपल्या शारीरिक क्षमता आहे म्हणजे तिची आत्ता जी क्षमता आहे ना तितकी माझी क्षमता नाही आहे. मी ओपनली सांगतो. मग मी जर प्रयत्न करायला गेलो की अरे तिने जसं हस्तपादासन ते हात टेकवायचा प्रयत्न केला होता तसा करायचा, कदाचित मला स्प्रेन येईल, इकडे कंबरवर लचकायला लागेल आणि 2 दिवस मला नंतर चालता यायचं नाही. ही जी परिस्थिती आहे ना ती आणू नका. हे पतंजली अतिशय सुस्पष्ट सांगत आहेत. अतिशय सुस्पष्ट. काय म्हटलेलं आहे त्यांनी? प्रयत्न शैथिल्यात. किती परफेक्ट शब्द वापरलेत बघा. प्रयत्न शैथिल्यात म्हणजे तुमची जी शरीराची क्षमता आहे त्या पद्धतीने जा. मी एक पहिला अर्थ सांगतो आहे, नंतर वेगळा अर्थ सांगणार आहे याचा. आणि अनंत समापत्तीभ्याम. तुम्ही जर लक्ष दिलं असेल ती ज्यावेळेस ते आसन करत होती त्यावेळेस तिला एक आज्ञा दिली आणि ती तिने अतिशय तंतोतंत पाळली की अनंत समापत्ती म्हणजे अनंताकडे आपल्याला समापत्ती करायची. काल आपण समापत्तीची व्याख्या ही पाहिलेली होती. पण एवढं काही आपल्याला लक्षात नाही राहतो. समापत्तीची व्याख्या काल तुम्ही सांगितली होती, कुठे लक्षात राहिले? लक्षात नाही राहिलेली. आणि अनंत काय ते तर बिलकुल काही माहीत नाही. मग आता काय करायचं? तर मी तिला सांगितलं सिंपल गोष्ट आहे, श्वासाकडे लक्ष दे. ताबडतोब सांगितलं होतं मी तिला आत्ता. श्वासाकडे लक्ष दे, अनंताकडे लक्ष तुझं जाईल. श्वासाकडे लक्ष म्हणजेच अनंत समापत्तीभ्याम, दुसरं काही नाही. आणि ह्याचं कारण तुम्हाला सांगतो. श्वासाकडे लक्ष म्हणजे काय? आपण नेहमी श्वास, नंतर प्राणायामाच्या वेळेस मी तुम्हाला तो मुद्दा सांगणार आहे की श्वास आपण जो नेहमी घेतो तो आपला मेडुला ऑब्लॉंगेटा हा आपली श्वासोश्वासाची जी संपूर्ण यंत्रणा आहे तिचं कंट्रोल करतो. 3 सिस्टीम्स आपल्या शरीराच्या. मेडुला ऑब्लॉंगेटा हे मेंदूतलं एक केंद्र आहे पाठीमागच्या बाजूला असलेलं, तर ते कंट्रोल करत असतं. पहिलं आपलं रक्ताभिसरण, ब्लड सर्क्युलेशन कम्प्लिटली मेडुला ऑब्लॉंगेटाच्या कंट्रोलमध्ये असतं. दुसरं श्वासोश्वास क्रिया पार्टली मेडुला ऑब्लॉंगेटाच्या कंट्रोलमध्ये, कशी ते नंतर सांगतो आहे. आणि तिसरं आपलं डायजेस्टिव्ह सिस्टीम, पचनसंस्था. म्हणजे आपण एकदा शरीरात म्हणजे तोंडामध्ये अन्नाचा घास गिळेपर्यंत हे आपले ऐच्छिक आहे, आपल्या इच्छेवरती अवलंबून आहे गिळायचं का नाही ते. एकदा घास गिळला की आपली इच्छाशक्ती संपली, नंतर मग मेडुला ऑब्लॉंगेटाचं काम सुरू होतं आणि डायजेशन सुरू होतं. तर डायजेशन आणि ब्लड सर्क्युलेशन या 2 पद्धती आपल्या शरीरातल्या अशा आहेत की त्याच्यावरती आपलं नियंत्रण अजिबात नाही, अजिबात नाही. परंतु श्वासोश्वास ही एकच सिस्टीम अशी आहे की त्याच्यावरती पार्टली कंट्रोल हा मेडुला ऑब्लॉंगेटाचा आहे आणि पार्टली कंट्रोल हा आपल्याला आणता येतो काही काळापुरता. आणि त्याचाच उपयोग मी नंतर प्राणायामाच्या वेळेस ते सांगेन. प्राणायामासाठी त्यावेळच्या ऋषीमुनींनी हा केलेला आहे. आता इथे मी त्याचं उदाहरण तुम्हाला का देतो आहे तर आपल्याला अनंत समापत्तीभ्याम साधायचं आहे. श्वास ही अशी स्थिती आहे की ज्याच्याकडे मी आता तुमच्याशी बोलतो आहे, माझ्या श्वासाकडे अजिबात लक्ष नाही आहे, कारण मेडुला ऑब्लॉंगेटा ते कंट्रोल करतो आहे. चालला आहे बरोबर श्वास माझा, तुम्ही माझं म्हणणं ऐकताय, श्वासाकडे तुमचं लक्ष अजिबात नाही आहे, पण तुमचा श्वास व्यवस्थित चालू आहे मेडुला ऑब्लॉंगेटाच्या कंट्रोलखाली. ज्यावेळेस आता श्वासाकडे लक्ष द्या, मी आता तुम्हाला सांगतो आहे तो मुद्दा तुम्हाला लक्षात येईल. मी आता सांगतो आहे ते फक्त ऐका आणि त्याप्रमाणे कृती करा. श्वासाकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष देऊ नका.
डोळे पाहिजे तर मिटून घ्या. संपूर्ण श्वास सोडून द्या. दीर्घ श्वास घ्या. हा देखील श्वास संपूर्ण सोडून द्या आणि मग हलकेच डोळे उघडा. बघा, श्वास तुमच्या कंट्रोलमध्ये आला काही काळापुरता. मग आसनाची जी शेवटची स्थिती आहे, अंतिम टप्पा, त्या टप्प्यात तिने जर किंवा तो जो साधक आहे त्याने जर श्वासाकडे आपलं लक्ष दिलं तर पतंजली जे सांगतायत त्या पद्धतीने मी जवळजवळ अनंत समापत्तीभ्याम साधला आहे. मुद्दा सगळ्यांना एकदम क्लिअर झालेला आहे. माझ्या कंट्रोलमध्ये येऊ शकणारी गोष्ट आहे आणि त्याच्याकडे मी लक्ष द्यायचं आहे. आपण पुढे जाऊया जरा. आता प्रत्येक वेळेस पतंजली हे त्याचे फायदे सांगत गेलेत. बघा, काय हे तुम्ही केलं आसन तर तुम्हाला फायदा काय होईल, तरच कोणी हे एवढं भानगड कोण करणार, नाही तर कोणी करणार नाही. यमनियम कोणी पाळायचे, त्याचे फायदे सांगितलेले आहेत. तर तसंच आसन केली तर त्याचा काय फायदा आहे. तत्वद्वंद्वान अभिघातः, पुढचंच सूत्र आहे. तत्वद्वंद्वान अभिघातः म्हणजे माझ्या चित्तामध्ये असणारी जी द्वंद्व आहेत त्या द्वंद्वांचा अभिघात होतो, ती नाहीशी होतात. बघा, आपल्या चित्तामध्ये सतत सुखदुःख, रागद्वेष, अनेक इतर भावभावना, अशा अनेक प्रकारची द्वंद्व सकाळपासून रात्रीपर्यंत सतत चालू असतात, सतत. आणि आपल्याला जर त्या द्वंद्वांवरती विजय मिळवायचा असेल, त्यांच्यावरती कंट्रोल करायचा असेल, तर दैनंदिन दररोज, हे फार महत्त्वाचं आहे, दररोज आपण आसन प्रॅक्टिस, जी कोणती आसनं आपल्याला येत असतील ती, अवघड आसनच केली पाहिजेत असं नाही. स्वातीने जसं आसन आत्ता केलं होतं तसंच केलं पाहिजे असं बिलकुल नाही. पतंजलीने काय सांगितलेलं आहे की स्थिर सुखम आसनम प्रयत्न शैथिल्यात, प्रयत्न शैथिल पद्धतीने करायचं आहे. तर मला काय मिळू शकतं आहे, द्वंद्वान अभिघातः. कोणाला नको आहे ते, मला निश्चित पाहिजे द्वंद्वान अभिघातः. आता प्रयत्न शैथिल्यात याचा आणखीन एक अर्थ फक्त तुम्हाला सांगतो आणि नंतर मग आपण पुढे जाऊ. आपल्या शरीराचे ज्यावेळेस आपण आसन करतो त्यावेळेस काही ठराविकच अवयव हे आपण वापरत असतो, सगळे अवयव वापरत नाही. आता आत्ताचं जे आसन आपण बघितलं की हस्तपादासन, तर त्यावेळेस हातांचा वापर केला, पायांचा वापर केला प्रामुख्याने आणि खाली आपण वागताना मग कमरेच्या स्नायूंचा पण वापर केला, तर कमरेचे स्नायू पण वापरले. पण मी डोक्याकडच्या भागाचा हा वापर केला आहे का, जवळजवळ वापर केलेला नाही आहे, जवळजवळ. असं प्रत्येक आसनाच्या बाबतीत हे तुम्हाला दिसून येईल की शरीराच्या कुठल्या तरी अवयवांचा उपयोग आपण करतो आणि काही अवयवांचा उपयोग आपण करत नाही. मग ह्याचा असाही अर्थ ह्या सूत्राचा निघू शकतो, तो मी काढतो आहे हाच, की प्रयत्न शैथिल्यात, म्हणजे जे अवयव शरीराचे मी वापरतो आहे त्याच्यावरती योग्य प्रयत्न करा. आता हा जर अर्थ मी काढला तर त्याचा अर्थ काय होईल बघा, की स्वातीची जी आदर्श स्थिती, म्हणजे पायापर्यंत हात पोहोचत आहेत, पायाला तिने किती सहजपणे स्पर्श केला होता, माझी तशी जात नाही आहे. मग मी जर प्रयत्न करत राहिलो तर आज नाही उद्या, उद्या नाही परवा, परवा नाही 2 महिन्यांनी, 2 महिन्यांनी नाही 3 महिन्यांनी माझे हात माझ्या पायाला पोचायला लागतील. प्रयत्न याचा अर्थ. आणि शैथिल्यात म्हणजे शरीराचा जो भाग मी वापरत नाही आहे त्या भागाला शिथिल ठेवा, त्याच्यावरती ताण देऊ नका. तो दिलात तर ते आसन आणखीन अवघड होईल. तर हा दुसरा अर्थ आहे त्याचा. असे दोन्ही अर्थ याचे निघू शकतात. आपण पुढे जाऊया. ह्यानंतरचा असाच महत्त्वाचं सूत्र आहे, तत्वद्वंद्वान अभिघातः. म्हणजे हे सांगितलं मी आत्ता तुम्हाला. प्राणायामाचं जी आता व्याख्या आहे ती आपण बघू. तस्मिन् सति श्वासप्रश्वासयोः गतिविच्छेदाः प्राणायामः. इथे तस्मिन् सति हा जो शब्द पतंजलींनी वापरला आहे, म्हणजे हे सगळं केल्यानंतर, म्हणजे काय केल्यानंतर हो,
फार सुंदर त्यांनी अतिशय संक्षेपाने शब्द वापरला आहे, पण खूप अर्थपूर्ण आहे की तुम्ही यमांचं पालन केलं, महाव्रत ह्या दृष्टीने, नियमांचं पालन केलं, व्रत ह्या दृष्टीने, आसनची प्रॅक्टिस मी ज्या पद्धतीने म्हणजे पतंजली या पद्धतीने सांगतायत त्या पद्धतीने केलीत की स्थिर सुखमासनम प्रयत्न शैथिल्यात अनंत समापत्तीभ्याम, तर त्यानंतर म्हणजे तस्मिन सती हा त्याचा अर्थ आहे. तस्मिन सती श्वासप्रश्वासयोः गतिविच्छेदाः, टर्मिनॉलॉजीचा काल मी उल्लेख केलेला होता. पतंजली श्वास प्रश्वास हा शब्दप्रयोग करतात. जे हठप्रदीपिकेतले जे शब्दप्रयोग आहेत की कुंभक किंवा पूरक किंवा रेचक हे शब्दप्रयोग पतंजलींनी केलेले नाहीत. त्यामुळे काल तुम्हाला मी सांगितलं होतं तेच कृपा करून लक्षात ठेवा की जेव्हा आपण पतंजली योगसूत्राचा विचार करतो त्यावेळेस इथली टर्मिनॉलॉजी समजून घ्यायचा विचार करायचा. तर श्वास प्रश्वास म्हणजे काय, तर आपला श्वास. प्रश्वास म्हणजे काय, मी जो एक्झेल आउट करतो, बाहेर सोडतो, तो प्रश्वास. तर हा जो श्वास आहे आतमध्ये जी हवा घेतो ती, आणि प्रश्वास बाहेर हवा सोडतो ती, ह्याच्या गतीचा विच्छेद, याची गती बदलणं, विच्छेद म्हणजे बदलणं, तर याची गती बदलणं म्हणजे प्राणायाम असं पतंजलींनी व्याख्या केलेली आहे. व्याख्या पूर्ण लक्षात आली प्राणायामाची? प्राणायाम म्हणजे काय? ओके. आता पतंजलींनी सांगितलेले प्राणायामाचे प्रकार ते सांगतो. आपल्याला नेहमी जे माहिती आहेत हठप्रदीपिकेतले प्रकार ते इथे पतंजलींनी सांगितलेले नाहीत. हठप्रदीपिकेमधले कोणते तुम्हाला जे माहिती आहेत नेहमीचे ते सांगतो. सूर्यभेदन, उज्जाई, सितकारी, शीतली तथा भस्त्रिका, भ्रामरी, मूर्छा, प्लाविनी, त्यष्टकुंभका, हे 8 कुंभक, त्याला त्यांनी कुंभक शब्द वापरला आहे. हे 8 प्रकार हठप्रदीपिकेने सांगितलेले आहेत, पतंजलींनी हे सांगितलेले नाहीत. त्यामुळे परत गल्लत करू नका. पतंजलीने कोणते सांगितले आहेत ते आपण बघूया. तर बाह्याभ्यंतर म्हणजे बाह्य, मी हवा बाहेर सोडणं, बाह्य. अभ्यंतर म्हणजे हवा आतमध्ये घेणं, अभ्यंतर. स्तंभवृत्ती म्हणजे ही हठप्रदीपिकेच्या टर्मिनॉलॉजीची कंपॅरिझन करायची तर कुंभक म्हणजे हवा सोडायची पण नाही आणि घ्यायची पण नाही, त्याला पतंजली स्तंभवृत्ती असं म्हणतात. तर बाह्य, अभ्यंतर, स्तंभवृत्ती म्हणजे हवा बाहेर पण न सोडता आतमध्ये पण न घेता राहायचं, स्तंभवृत्ती. निर्देशकाल संख्याभिः परिदृष्टो दीर्घ सूक्ष्म, म्हणजे ह्या प्रत्येकासाठी लागणारा जो कालावधी आहे, बाह्यसाठी लागणारा कालावधी, अभ्यंतर ह्याच्यासाठी लागणारा कालावधी, स्तंभवृत्ती ह्याच्यासाठी लागणारा कालावधी, ह्या कालावधीत बदल करा हे पतंजली सांगतात. म्हणजेच थोडक्यात काय हो, तर ह्या श्वास प्रश्वास, मी आता पतंजलींचीच टर्मिनॉलॉजी वापरतो आहे, ह्याच्यावरती तुमचं कंट्रोल आणा. जे मेडुला ऑब्लॉंगेटाचं आहे काही काळापुरतं ते तुमचं कंट्रोल आणा. नंतर मी ॲनाटॉमी फिजिओलॉजीच्या दृष्टीने ह्याचे काय फायदे होतात ते सांगेन, पतंजलींनी सांगितलेलाही फायदा सांगेन, आणि मग त्याच्यात किती साम्य आहे तेही पण तुम्हाला सांगेन. मग पतंजलींनी प्राणायामाचे किती प्रकार सांगितलेत आत्तापर्यंत आपण बोललो त्यामध्ये? 3 सांगितलेत बघा. बाह्य 1 प्रकार सांगितला, अभ्यंतर 2 दुसरा प्रकार सांगितला, आणि स्तंभवृत्ती 3रा प्रकार सांगितला. पतंजलींनी हे 3च प्रकार सांगितलेत, कायम लक्षात घ्या. आता पतंजलींनी आणखीन एक 4था प्रकार सांगितला आहे पुढच्याच सूत्रामध्ये. बाह्याभ्यंतर विषयाक्षेपी चतुर्थः, म्हणजे कोणत्याही प्रकारे प्रयत्न न करता, कोणत्याही प्रकारे प्रयत्न न करता, बाह्य अभ्यंतर असं कोणत्याही प्रकारे प्रयत्न न करता जो काही स्तंभवृत्ती, म्हणजेच आपण हठप्रदीपिकेच्या भाषेत कुंभक म्हणू, जे काही स्तंभवृत्ती किंवा कुंभक किंवा होल्डिंग श्वासाचं लागतं त्याला पतंजली म्हणतात चतुर्थ, 4था. त्याला त्यांनी नाव दिलेलं नाही आहे, तर तो आहे चतुर्थ. म्हणजे पतंजलींच्या भाषेत
प्राणायामाचे 4 प्रकार: बाह्य, अभ्यंतर, स्तंभवृत्ती आणि चतुर्थ. क्लिअर एकदम पतंजलींच्या भाषेत. आता हे जर प्राणायाम आपण नियमितपणे केले प्रॅक्टिस याची, जसं आसनांची प्रॅक्टिस ते म्हणतात नियमितपणे करा व्रत म्हणून, तसं प्राणायामाचीही प्रॅक्टिस व्रत म्हणून करा. तर ती जर आपण नियमितपणे केली तर फायदा काय होईल? ततक्षीयते प्रकाशावरणम. आता आपण अविद्या याचा विचार केला होता की क्लेश जे निर्णय आहेत ते सगळे क्लेश अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हे क्लेश पतंजलींनी सांगितलेले आहेत. तर ती अविद्या जी आहे म्हणजेच सांख्य फिलॉसॉफी पतंजली मानतात तर पुरुष आणि प्रकृती हे या संपूर्ण विश्वाचे मूलभूत घटक आहेत. याचाच आपल्याला विसर पडला आहे ही अविद्या. त्या अविद्येचं आवरण माझ्या चित्तामध्ये झालेलं आहे, त्या अविद्येचं आवरण. आणि हे जर मी प्राणायाम शिकलो आणि नियमित प्रॅक्टिस केली तर त्या अविद्येचं आवरण हे नाहीसं होईल. ततक्षीयते प्रकाशावरणम. आणि मग मला माझ्या पुरुषाचा, प्रत्येकाच्या आतमध्ये पुरुष आहे, कॉन्शियसनेस आहे, त्या पुरुषाचा प्रकाश हा मला स्वच्छ दिसायला लागेल. ते क्षीयते म्हणजे नाहीसं होतं किंवा वीक होतं, कमकुवत होतं. आणि मग त्यामुळे त्या पुरुषाचा प्रकाश हा मला व्यवस्थित दिसायला लागेल. मुद्दा लक्षात आलेला आहे पूर्ण, हा प्राणायामाचा होणारा फायदा. आणि मग त्यामुळे काय होतं तर धारणासूच योग्यता मनसा. आता इथे पतंजली मन हा शब्द वापरतात, चित्त शब्द वापरत नाही. कारण मन याची फंक्शनल एरिया म्हणजे जिथे कार्याची एरिया ही वेगवेगळी आहे, चित्ताची वेगळी आहे. मनाची कार्याची एरिया अशी आहे की मन हे निर्णया ठिकाणी भटकतं. आपलं मन हे निर्णया ठिकाणी जातं, निर्णया ठिकाणी. तर ते जे मन आहे, जे मन वढाय वढाय मराठीत आपण म्हणतो, वढाय म्हणजे काय तर अनेक ठिकाणी जाणारं. तर असं हे वढाय वढाय मन, ते मन धारणेसाठी योग्य होतं. आता इथून पुढे आपण धारणा पाहणार आहोत काय आहे ती. सर थोडा वेळ मिळेल का? मी मला त्यांना धारणा पॉईंट जरा जस्ट 5-10 मिनटं द्या फक्त. ओके. हां, कारण ह्या कन्सेप्ट क्लिअर होणं फार महत्त्वाचं आहे. तर धारणासूच योग्यता मनसा, आपलं मन हे त्या धारणेसाठी योग्य होतं. केवढा मोठा फायदा आहे बघा. आणि आता ॲनाटॉमी फिजिओलॉजीच्या दृष्टीने प्राणायामाचा फायदा मगाशी तुम्हाला मी ॲश्युरन्स केलं होतं त्याप्रमाणे सांगतो की मेडुला ऑब्लॉंगेटा आपल्या श्वासोश्वासाचं नियंत्रण करतो आहे, आपल्या ब्लड सर्क्युलेशनचं पण नियंत्रण करतो आहे आणि आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचं पण नियंत्रण करतो आहे. 3 आपल्या महत्त्वाच्या सिस्टीम्स आहेत शरीरातल्या, त्याचं नियंत्रण करतो. त्यातलं जर मी प्राणायामाची प्रॅक्टिस दररोज करायला लागलो तर काही मिनटं, समजा दिवसातले 24 तासापैकी काही मिनटं फक्त मी पकडतो, मी प्राणायाम केला तर तेवढी मिनटं मी मेडुला ऑब्लॉंगेटाकडे असलेलं प्राणायामासंबंधीचं म्हणजे श्वासोश्वासासंबंधीचा कंट्रोल हा मी शिफ्ट केला आहे. म्हणणं तुम्हाला पटतं आहे? माझ्या हातात घेतला म्हणजेच कुठे गेला आहे सांगा? मेंदूतल्या कुठल्या भागात? फ्रंटल लोबकडे. आत्ता मी प्रश्न विचारणार होतो पण तो वेळेच्या अभावी थांबवलो. तर फ्रंटल लोबकडे गेला आहे, म्हणजे माझ्या मेंदूतली इतर जी केंद्र आहेत तिकडे मी त्याला शिफ्ट केलं. मग मी प्रश्न आता तुम्हाला विचारतो आहे कारण त्याचं उत्तर फार महत्त्वाचं आहे. मेडुला ऑब्लॉंगेटाला त्या काही मिनटापुरता विश्रांती दिली की नाही? निश्चित दिली आहे. मेडुला ऑब्लॉंगेटाचं आयुष्य वाढलं की नाही? त्याचा फायदा कोणाला झाला आहे? प्रत्येकालाच झाला आहे. म्हणजेच तो मेडुला ऑब्लॉंगेटा त्याचं आयुष्य वाढलं, तो जर चांगल्या पद्धतीने माझं ब्लड सर्क्युलेशन म्हणजे हृदयाचं कार्य, माझं जठराचं काम म्हणजे पचनशक्तीचं काम हे जर व्यवस्थित करायला लागला तर मला म्हातारपणाचा त्रास हा कमी होईल की नाही? जरा मरण नाशनम. केवढे फायदे आहेत बघा प्राणायामाचे.
प्लीज करायला लागा प्राणायाम. पतंजली सांगतायत, मी नाही सांगत आहे. हां, ओके. मी प्रत्याहाराचा भाग थोडासा टाळतो वेळेच्या अभावी. खरं प्रत्याहारालाही खूप महत्त्व आहे. मी एकदम डायरेक्ट धारणेकडे जातो. देशबंध चित्तस्य धारणा असं पतंजलींनी सांगितलेलं आहे. त्याचा अर्थ सांगतो. आपण निर्णय ठिकाणी जे मेडिटेशन असा शब्दप्रयोग करतो, माझ्या मते तो चुकीचा आहे. मेडिटेशन हा शब्दप्रयोग करायला नको. धारणा आपण काय शिकू शकतो तर फक्त धारणाच शिकू शकतो. ध्यान शिकू शकत नाही. ध्यान हे आपोआप लागतं. आणि धारणा शिकल्यामुळे आपण तो जो साधक आहे त्या साधकाला ध्यान लागण्याच्या स्थितीपर्यंत पोहोचवतो. नंतर ध्यान लागणं किंवा न लागणं हे त्या साधकावर अवलंबून आहे. मी तुम्हाला एक इंग्लिशमधली म्हण सांगतो. यू कॅन लीड द हॉर्स टू वॉटर बट यू कॅनॉट मेक हॉर्स ड्रिंक वॉटर. घोड्याला तुम्ही पाण्यापर्यंत नेऊ शकता, पण ते पाणी प्यायचं का नाही हे कोणाचं काम आहे? घोड्याचंच काम आहे. मी काय करू शकतो आहे? फक्त तुम्हाला पाण्यापर्यंत नेऊ शकतो. पिण्याचं काम तुमचं आहे. ध्यान लागेल की नाही हे तो आत्ता खरा धारणेचा मी असं ठरवलेलं होतं की जर वेळ मिळाला तर एक धारणेचं सेशन घ्यायचं, परंतु वेळेच्या अभावी ते जमत नाही आहे. हरकत नाही, पुन्हा केव्हा तरी सर मला जरा वेळ द्या. हां हां हो. तर देशबंध चित्तस्य धारणा. मग आता धारणा कशी शिकावी माणसाने? जसं आता तुम्ही सिंपल गोष्टीतून म्हणजे सूक्ष्म व्यायाम, स्थूल व्यायाम, त्यानंतर मग सोपी आसनं करत हे आसनं शिकलो आपण. प्राणायाम, बाह्य अभ्यंतर स्तंभवृत्ती, निर्देश काल संख्याभी परिदृष्टो दीर्घ सूक्ष्म प्राणायाम झाला. अशा पद्धतीने सोप्या गोष्टीतून पतंजलीने आपल्याला फार गहन तत्त्वज्ञान हे शिकवलेलं आहे. तसाच धारणेचं तत्त्वज्ञान आपल्याला परिचित असलेल्या आणि आवडत्या अशा गोष्टींकडे तुम्ही धारणा करू शकता. देशबंध पतंजलींनी जी कंडिशन घातली ती सांगतो. म्हणजे काय तर त्या वस्तूकडेच फक्त लक्ष केंद्रित करायचं. गुलाबजाम तुमच्यापैकी प्रत्येकाला आवडतो की नाही हो? प्रत्येकाला आवडतो आहे. मग गुलाबजामवरती धारणा करू ना आपण. काय बिघडतं आहे? किती झटकन लक्ष लागेल बघा, ताबडतोब लक्ष लागेल. गुलाबाचं फूल प्रत्येकाला आवडतं की नाही? प्रत्येकाला आवडतं. मग आपण गुलाबाच्या फुलावरती धारणा करू. एखादी गोष्ट समजा बघा, मी प्रामाणिकपणे उत्तर द्या की शेजाऱ्याच्या घरात काय चाललं आहे हे ऐकायची इच्छा ही प्रत्येकाला असते की नाही? प्रत्येकाला असते. आपण भिंतीलासुद्धा कान लावतो. तर बाहेरचा ध्वनी हा जर मी तुम्हाला घ्यायला सांगितला तर निश्चितपणे तुम्ही घेऊ शकाल. निश्चितपणे त्याचा मी चांगला उपयोग करतो आहे. आपण त्या ध्वनीवरती धारणा करू शकू. अशा साध्या गोष्टींवरती आपल्याला धारणा करता येते. थोडक्यात काय, आपल्याला शरीराला इन्कल्केट करायचं आहे. त्याला मी इन्कल्केशन म्हणतो. टोनिंग करायचं आहे की साध्या गोष्टीतून शिक आणि धारणा शिक. एकदा तो धारणा शिकला, जसं आसनं प्राणायाम हे शिकला आहे तसा तो धारणा शिकला की आपोआप ध्यान लागायला लागतं. आणि मग ध्यानची व्याख्या करून मी मग थांबतो की तत्र प्रत्यय एकतानता ध्यानम. म्हणजे हा जो काही अनुभव आहे तो अनुभव हा मला जर सतत सारखा तोच अनुभव यायला लागला तर त्या चित्ताच्या स्थितीला ध्यान असं पतंजलींनी म्हटलेलं आहे. तोच अनुभव सतत. मला सांगा, योगाशी संपर्कात यायच्या आधी प्रत्येकजण आपापल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या स्टेजला योगाशी संपर्कात आलो. सुदैवाने ही फार लवकर संपर्कात आले. तर पण केव्हा ना केव्हा तरी अशी स्टेज असेल की ज्यावेळेस आपण योगाशी संबंधात नव्हतो त्या स्टेजची जरा आठवण करा. आणि हे जे अनुभव आहे, मी आत्ता काय म्हणालो की तोच अनुभव सतत सारखा तोच येणं, ही स्थिती ही केव्हा तुम्ही अनुभवलं आहे का? आधीच्या काळाचं मी म्हणतो आहे. योगाशी तुम्ही संबंधात आलेले नव्हते त्यावेळचं. काही सांगता येईल कोणाला? नाही. बरोबर. मग आता प्रत्येकाने तुम्ही
ती स्थिती अनुभवलेली आहे. हे मी फक्त आपल्यालाच माहीत नसतं की ह्यालाच तर ध्यान म्हणतात, हे आपल्याला माहीत नसतं. मी तुम्हाला अनुभव सांगतो की तुम्ही एखादी आवडती गोष्ट करताय, स्वयंपाक करताय, समजा लेडीजसाठी उदाहरण देतो, किंवा ऑफिसमध्ये तुम्ही एखादं आवडतं काम करताय, किंवा शाळेत असताना किंवा स्कूलमध्ये असतानाची गोष्ट आठवा की आपल्या आवडत्या विषयाचा अभ्यास आपण करतो आहे, किंवा टी व्हीवरती एखादी आवडती मालिका चॅनल ती लागलेली आहे आणि ती आपण पाहतो आहे. थोड्या वेळाने असं होतं, एक क्षण असा येतो की त्यावेळेस त्याच्यात आपण इतके गुंगून जातो, तल्लीन होऊन जातो की दारावरची बेल वाजते तरी आपल्याला पत्ता लागत नाही. असा अनुभव कित्येकदा आलेला आहे. किंवा शेजारी कोणी येऊन बसला तरी आपल्याला पत्ता लागत नाही आणि काही मिनिटं ही ह्या पद्धतीने जातात. हा अनुभव आपण प्रत्येकाने घेतलेला आहे. पतंजलीने ध्यानची व्याख्या काय केली सांगा? आत्ता मी सांगितलेली, तत्र प्रत्यय एकतानता ध्यानम. म्हणजे तो जो काही अनुभव आहे तो अनुभव मला सतत सारखा तोच यायला लागला तर त्याला ध्यान म्हणायचं. तोच तो अनुभव आपण घेतला प्रत्येकाने त्या आयुष्यात, फक्त आपल्याला त्यावेळेस माहीत नव्हतं की ह्यालाच ध्यान म्हणतात. बरोबर? आपण प्रत्येकाने तो अनुभव घेतलेला आहे. आता मग तुम्हाला मी मगाशी म्हणालो ते पटलं असेल की ध्यान हे आपोआप लागतं, ते ठरवून बिरवून लागत नाही. मग आता त्या ध्यानाच्या स्थितीपर्यंत मला न्यायचं आहे, कारण त्याचा खूप सुखद अनुभव आहे, चांगला अनुभव आहे. तो अनुभव मला वारंवार आला पाहिजे, तर त्यासाठी मी धारणा शिकलं पाहिजे. त्यासाठी धारणा आहे. म्हणजे परत तीच म्हण सांगतो आणि मग मी थांबतो की यू कॅन लीड द हॉर्स टू वॉटर बट यू कॅनॉट मेक द हॉर्स ड्रिंक वॉटर. आणि कंड्युसिव्ह ॲटमॉस्फिअर क्रिएशन फॉर धारणा इज डन बाय कंड्युसिव्ह ॲटमॉस्फिअर फॉर ध्यान इज क्रिएटेड बाय धारणा. हरिओम.